त्या ठिकाणी जे गुरुवर्य मुनी साहेब आहेत हे 7 तारखेला जे कोर्टाचा निर्णय यांच्या पक्षात कबुतराच्या पक्षात झाला नसता तर ते उपोषणला बसणार होते, तर आज निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे, त्याच्यावरती गुरुवर्य यांची भूमिका काय आहे? जय महाराष्ट्र. भूमिका आहे की आम्ही पुऱ्या भारतामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्याची आम्ही उपोषणाची घोषणा 10 तारखेला आम्ही केली होती. और आम्ही 3 तारखेला ही विशाल धर्मसभा कुलाबा सकल संघ मध्ये श्री पुरंजी दोशी यांच्या प्रयत्नांनी आणि मुंबईच्या सकल जैन समाजाच्या प्रयत्नांनी ही रॅली काढली होती. पण ती रॅली आमची शांतदूत रॅली होती. आमची जर मांग पुरी नसती झाली तर आम्ही सरकारला आणि बीएमसीच्या विरुद्ध मध्ये एक मोठं राज्यव्यापी आंदोलनाची आम्ही घोषणा करत होतो. आज बघितलं कोल्हापूरमध्ये एका हतनीसाठी एवढे लोक येत असेल, आले, एकत्रित झाले, तो कबुतराबी झाले. तर मान्य देवेंद्रभाई फडणवीस महाराष्ट्र सरकारला हृदयापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी ह्या जैन समाजाची भावनाला समजली आणि आमचे जे बावन तर महाराष्ट्र सरकारची अशी विनंती आहे, एक असा कानून आला पाहिजे की 500 वर्षापासून 100 वर्षापर्यंत कबूतर दुबारा अशी घटना घडली नाही पाहिजे. कारण की याच्यामुळे आता कम से कम नाही करता 60-70 हजार कबूतर मेलेले आहे. त्या कबुतराला आम्ही प्रार्थना केली आणि ते प्रार्थना आमची सफल झाली आणि देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्र सरकार हृदयापासून धन्यवाद. जय श्रीराम, जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र. मुंबई पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कबूतर आणि कबूतर खाण्यांना घेऊन. तर ह्या ठिकाणी ऋषी मुनींच्या दर्शनासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते माननीय चरणसिंग सप्रा साहेब आपल्या सोबत आहेत. सप्रा साहेब, या संदर्भामध्ये आपल्या काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ती जरा स्पष्ट करा. काँग्रेस पक्षाची भूमिका जी आहे ते आदरणीय जे संत निलेश चंद्रजी महाराज आहेत मुनीजी, त्यांची जी भावना आहे तीच काँग्रेस पक्षाची भावना आहे की हे जे कबूतर खाने आहेत हे आजचे नाही, जुने कबूतर खाने आहेत, म्हणजे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष अगोदरचे आहेत. आणि शेवटी तेही जीवजंतू आहेत, त्यांचा आम्हाला सेवा करायचा मौका मिळतोय त्या ठिकाणी, तर ती सेवा आपण करावी आणि जनसमुदाय करतोच आहे. हे कबूतर खाने बंद नाही झाले पाहिजे, हीच काँग्रेस पक्षाची धोरण आहे. आणि आज मला आता सांगण्यात आलं आहे की आदरणीय मुख्यमंत्री त्यांनी असं पत्र पाठवलं की तो जो निर्णय होता ते त्या निर्णयामध्ये ते युटर्न घेतात. मी त्या निर्णयाच्या मुख्यमंत्र्यांचाही स्वागत करतोय. हा निर्णय चुकीचा होता. आता कोर्टाने सांगितलं होतं आणि महानगरपालिकेला ते मान्य करायचं आहे, कारवाई करायचं, तो वेगळा भाग आहे. पण शासनाचा जो वकील त्या ठिकाणी कोर्टात होता त्यांनी ती लढत दिली नाही कोर्टात, म्हणून जे पुरावे तुम्ही कोर्टासमोर ठेवतात तसं निर्णय येतोय. पुरावे बरोबर ठेवले नसल्यावर तसं निर्णय येणार आहे. तर कुठे ना कुठे ती शासनातर्फे चूक झाली होती. ती शासनाने चूक आज सुधारलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ती चूक शासनाची सुधारलेली आहे. मी त्याचा अभिनंदन करतो. एक देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळे त्यांनी असं विचारलंय की जे कबुतरांना जे दाणे टाकतात ते दाण्याची पूर्ण जबाबदारी महानगरपालिका बीएमसी वरती आहे. मग पुढे बीएमसी कशा प्रकारे त्यांचं संगोपन किंवा दाना पाणी टाकतात त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? ते महानगरपालिकेलाही त्यासाठी काहीतरी धोरण करावे लागेल आणि मला असं वाटतोय की मुख्यमंत्री प्रायश्चित करू इच्छितात म्हणून असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हे होते आपल्यासोबत रोकटोक बोलणारे राष्ट्रीय प्रवक्ते माननीय चरणसिंग सप्रा आपल्यासोबत या ठिकाणी, ज्यांनी आवाज या कुलाब्यातून जैन समाजाचा जो कबूतर खाण्यासाठी उठवला, असे हे आपले एकमेव माजी नगरसेवक काँग्रेस पक्षाचे पुरण जोशी साहेब यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर्वात अगोदर तर मी आभार मानेल आमचे निलेश मुनी महाराज साहेबांचा, ज्यांनी याच्यामध्ये एकदम जिद्दीने पाऊल उचलले होते की ज्यापर्यंत हे मुंबईत आहेत आणि यांना उपासनावर बसून जरी जीव द्यायला लागलं तर त्यापर्यंत उपासनावर राहणार. ज्या रीतीने आमचे शांतीनाथ
देवाने पूर्ण शरीर कापून दिलं होतं एक कबूतरला वाचवायला, त्या रीतीने तिथपर्यंत जायची तयारीमध्ये होते. यांच्याकडनं प्रोत्साहन घेऊन आम्ही पण याच्यात एकदम पूर्णपणे उतरलो होतो. आमच्या धर्माच्या, विशेष करून सनातन धर्माच्या विरोधात हे आहे हा निर्णय होता. आणि माझं असं म्हणणं आहे की हा निर्णय जे या सरकारने घेतलं होतं ते नुसतं राजनीती कारणाने घेतलं होतं. मी काल पण समजवलं होतं की कुठल्या रीतीने बीजेपी वारंवार इलेक्शन आला की हा कबूतरचा मुद्दा पुढे आणतात आणि परत पाठीमागे घेतात. पण मी ते पण सांगितलं होतं की याच्यामध्ये जे आहेत ते सीएमला पत्र द्यायला पाहिजे. तर सीएमला नाही देऊन त्यांनी महानगरपालिकाला पत्र दिलं होतं. तर ती जे चूक झाली होती ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सुधारलेली आहेत. याच्याबद्दल मी त्याच्या आभारी आहे. आपल्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो आजचा कबुतरांसंदर्भात जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे कुठेतरी जैन समाजाला दिलासा मिळालेला आहे. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.